आपल्याला थोडं स्लो करावं लागतं. काही गोष्टी रिमाइंडर होतात, काही होत नाहीत. तर आपण सुरुवातीपासून पुन्हा एकदा काही गोष्टी स्टार्ट करूया. ठीक आहे. कोणालाही कुठेही डाऊट आलं तर मला डायरेक्टली विचारू शकतो. एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करत आहे. ओके, स्क्रीन विजिबल आहे का? कुठे आपण .1 एक मिनिट. हा, ठीक आहे. तर बघा .1 मध्ये आपण कॉलम चार्ट, स्टॅक कॉलम चार्ट, पाय चार्ट, डोनट चार्ट, फनल चार्ट, रिबन चार्ट, इन्क्लूड आणि एक्सक्लूड, एक्सपोर्ट फ्रॉम विज्युअल, असे काही पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जो पॉइंट होता तो कॉलम चार्टचा होता. तर बघा मी डायरेक्टली एमटी चार्ट घेतोय ते. आता कॉलम चार्ट बघा, जेव्हा तुम्ही स्क्रीन विजिबल आहे ना, इथे कन्फर्म करायचं परत एकदा. ओके, डन. ठीक आहे. बघा, कॉलम चार्ट जेव्हा तुम्ही व्हिज्युअल्स ड्रॉ करणार आहे तेव्हा तुम्ही हे जे व्हिज्युअलायझेशनचे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर इथे कॉलम चार्टचा एक ऑप्शन भेटेल. ठीक आहे. तर ह्याला तुम्ही काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे एक ब्लँक चार्ट येईल. ह्याला तुम्ही रिसाइज करू शकता, ऍडजस्टमेंट करू शकता. इथे ह्या पद्धतीने सुद्धा विड्थ वाढवू शकता, हाईट इन्क्रीज करू शकता. अशा पद्धतीने आपण इथे ऍडजस्टमेंट करू शकता. कॉलमसाठी एक्स ऍक्सिस लागेल, वाय ऍक्सिस लागेल. माझ्याकडे ऑर्डरचा डेटा आहे जो ऑलरेडी इम्पोर्ट केलेला आहे मी गेट डेटामधून. गेट डेटा एक्सेल वर्कबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो लोकल डिस्कमध्ये फाईल लोकेशन आहे त्या फाईल लोकेशनला जाऊन एक्सेल फाईल सिलेक्ट करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर जर मल्टिपल शीट असतील तर एक जी शीट आपल्याला इम्पोर्ट करायची ती शीट सिलेक्ट करा आणि लोड करा. ट्रान्सफर करायचं नाही, लोड करायचं आहे आपल्याला. लोड केल्यानंतर इथे तुमचा डेटा डिस्प्ले होईल. हे तुमचे कॉलम्स आहेत आणि रिपोर्ट व्ह्यूच्या खाली टेबल व्ह्यू मध्ये तुमचा पूर्णपणे डेटा इथं डिस्प्ले होईल. आता रिपोर्ट व्ह्यू मध्ये आपण प्लॉटिंग करत आहे. तर ह्याच्यामध्ये कॉलम चार्ट जो आहे ह्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसला लागेल क्वालिटेटिव्ह डेटा, वाय ऍक्सिसला लागेल क्वांटिटेटिव्ह डेटा. तर बघा, एक्स ऍक्सिसला आपण घेऊया सब कॅटेगरी, वाय ऍक्सिसला घेऊया आपण सेल. अशा पद्धतीने एक चार्ट आलेला आहे. जर लेजंड जर पास करायचं असेल तर लेजंड मध्ये आपण सपोज सब कॅटेगरी पास केलं तर काय होईल, एक मिनिट थांबा. आता ह्याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम येतो, मी तेच क्रिएट करून दाखवतो मला. तर अशा पद्धतीने तुम्ही लेजंडला काय करू शकता, प्रत्येक बारला एक कलर तुम्ही पास करू शकता. जर नको असेल तर लेजंड तुम्ही काय करा, रिमूव्ह करा. आता जे टायटल आहे, हेडलाईन आहे, ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स आपण कव्हर केले होते कस्टमायझेशन मध्ये. एक कव्हर केला होता तो डेटा लेबल, एक कव्हर केला होता आपण टायटल. ठीक आहे, डेटा लेबल आणि टायटल. ह्याच्यामध्ये टायटल आपण ऍड करत आहे. टायटल ऑलरेडी ऍड झालेला आहे. आपण ह्या केसमध्ये टायटल ऍड करूया. जो आपला पेज 1 आहे इथे टायटल ऍड करण्यासाठी तुम्हाला कस्टमायझेशन मध्ये जायचं आहे. फॉर्मॅटमध्ये गेला की जो जनरल ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पूर्ण बॅकग्राऊंड आणि तुमचे टायटलचे ऑप्शन असतात. टायटल ऑन आहे. टायटलमध्ये ऑलरेडी सेल्स बाय सब कॅटेगरी लिहिलेला आहे. मी ते सेल्स वर्सेस सब कॅटेगरी अशा पद्धतीने करतो. सेल
अदरवाईज मी सब कॅटेगरी वाईज सेल अशा पद्धतीने टायटल तुम्हाला जे बेटर वाटेल तुमच्या ग्राफ रिलेटेड, तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट रिलेटेड जो फॉर्मॅट चेंज करू शकता, फॉन्ट चेंज करू शकता, बोल्ड करू शकता, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड मिडलला घेणे, हे जे काही कस्टमायझेशन टूल आहे हे तुम्ही व्यवस्थित. सर व्हॉइस ब्रेक होतो सर तुमच्या मध्ये मध्ये. एक मिनिट मी परत रिजॉइन करतो. एकट्यालाच प्रॉब्लेम होतो का सगळ्यांना येतो? एकच मिनिट. कन्फर्म करा एकदा, व्हॉइस क्लिअर आहे का? क्लिअर आहे सर. डन सर. ओके डन, ठीक आहे. तर बघा हे जे कस्टमायझेशन आहे हे फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, हा टायटल आहे. टायटल सेकंड जो चार्ट आहे सध्या मी इथे ठेवतो. आता बघा जेव्हा तुम्ही टायटलच्या खाली इफेक्ट्स आहेत तर मी इफेक्ट्सला सुद्धा एक्सप्लोर करतो. इफेक्ट्स बघा, बॅकग्राऊंड जो आहे ह्याचा बॅकग्राऊंड तुम्ही बॅकग्राऊंड कलर सुद्धा चेंज करू शकता. थोडा मी काय करतो इथे ग्रे कलर मध्ये करतो, थोडा अजून असे ग्रे कलर मध्ये. ठीक आहे, ह्याचे जे बॉर्डर्स आहेत, ठीक आहे, ह्याचे जे बॉर्डर्स आहेत हे बॉर्डर सुद्धा मी ऍड करून घेतो. जनरल मध्ये इफेक्ट्स मध्ये हे बॉर्डर्स, आणि त्या बॉर्डरला आपण शॅडो सुद्धा देऊया. हा थोडा शॅडो. व्हिज्युअल्स बॉर्डर मध्ये गेल्यानंतर इथे अजून एक ऑप्शन आहे राऊंडेड कॉर्नर्स. म्हणजे हे जे कॉर्नर्स आहेत ना हे आपण राऊंड करूया. बघा मी काय करतो, असे कॉर्नर राऊंड करतो. हा माझा झाला एक व्हिज्युअल. बघा हा छोटासा एक व्हिज्युअल आहे माझा, सब कॅटेगरी वाईज सेल. हा झाला कॉलम चार्ट. सेकंड जो आहे आपण पाहिला होता इकडे पॉइंट 1 मध्ये पाहूया आपण स्टॅक कॉलम चार्ट. आपण काय करूया तिथेच प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया इथेच. तर बघा रेकॉर्डिंग चालू आहे, चालू असेल. ओके, कोण जॉईन आहे इथे एनएमडी मध्ये आहे का? ओके ठीक आहे. तर सेकंड आहे स्टॅक कॉलम चार्ट. तुम्ही इथं पाहाल तर तिथे स्टॅक कॉलम चार्ट भेटेल. स्टॅक कॉलम चार्ट घेणे. बघा सब कॅटेगरी पिक करतो. इथे ड्रॉप केला तरी काय प्रॉब्लेम नाही, तो एक्स ऍक्सिसला इथे येईल. सेल्स इथे प्लॉट केला तरी चालेल किंवा इथे प्लॉट केला तरी चालेल. आणि सपोज मी रिजन, आता हा फोन जो आहे या फोन मध्ये सुद्धा मल्टिपल रिजन्स आहेत ऑलरेडी, त्यामुळे हा रिजन आपण इथे लेजन म्हणून घेऊया. हा झाला माझा. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं डेटा लेबल. इथे सुद्धा डेटा लेबल देऊ शकतो आणि इथे आपण हा एक पॉइंट एक्सप्लोर करूया डेटा लेबल. ठीक आहे, आता डेटा लेबलची जी साईज आहे ना ती खूप मोठी झालेली आहे, तर त्याला आपण काय करूया थोडी कमी करूया. हे व्हॅल्यूज आहेत ना जितकं आपल्याला कमी करता येतील तेवढं कमी करूया. 8 पर्यंत आहे अवेलेबल. आता पहा इथे एरर दाखवतोय. कुठे गेला? हा एरर आहे. हा एरर म्हणजे काय, तुमचे जे डेटा पॉइंट्स आहेत ते डिस्प्ले होत नाही, कारण की हा जो साईज आहे ना त्या डेटा पॉइंट्सला ऍक्च्युली मॅच होत नाही. हे जेव्हा तुम्ही झूम कराल तेव्हा तो इथे दाखवेल. ठीक आहे, सध्या आपण अशा पद्धतीने ते ठेवूया. आता ह्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक बघा. तुम्ही फॉर्मॅट वापरलेला आहे फॉर्मॅट पेंटर एक्सेल मध्ये. आता बघा जेव्हा मी ह्याला क्लिक करेन तर इथे एक ऑप्शन आहे फॉर्मॅट पेंटर. ठीक आहे, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करेन आणि डिरेक्टली मी ह्याला क्लिक करतो. बघा काय केलं, कंट्रोल Z करेन मी, ह्याच्यावर क्लिक करणे. फॉर्मॅट पेंटर हा जो काही फॉर्मॅट आहे जनरल आहे, म्हणजे जनरल इफेक्ट मध्ये आपण जे काही इफेक्ट्स दिलेत ते सगळे इफेक्ट्स ह्याच्यावर अप्लाय होते. ठीक आहे, पहा जो बॅकग्राऊंड तोच बॅकग्राऊंड आणि टायटल हे एवढंच, हे सगळे इफेक्ट्स ह्याच्यावर अप्लाय झालेले आहेत. तर हा इफेक्ट
म्हणजे एकदम शॉर्टकट. म्हणजे ह्याला सुद्धा तुम्हाला इथे कस्टमायझेशन मध्ये जाऊन जनरल मध्ये जाऊन इथे इफेक्ट्स द्यायची काही गरज नाही. ऑटोमॅटिकली फॉर्मॅट पेंटर केलं डायरेक्टली ह्याचा जो काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट इफेक्ट ह्याला अप्लाय होतो. टायटल जो नेम आहे तो ऍज इट इज कॉपी होत नाही. टायटल नेम तुम्हाला चेंज करावाच लागेल. फक्त टायटलचा बॅकग्राऊंड कलर आणि हा जो व्हिज्युअल आहे ह्याचा बॅकग्राऊंड कलर हा फॉर्मॅट पेंटर होतो. ठीक आहे. हा झाला सेकंड प्लॉट. थर्ड होता आपला पाय चार्ट. पाय चार्ट मध्ये बघा इथे तुम्हाला पाय चार्ट दिसेल. इथे बघा पाय चार्ट. सिम्पली क्लिक करा. पाय चार्ट प्लॉट करण्यासाठी दोन व्हॅल्यू लागतात. एक अँगल छोटा असावा की मोठा असावा आणि ह्याचे जे स्लायसिंग आहेत ते कोणकोणते स्लायसर पाहिजेत तुम्हाला. आता इथे तुम्हाला ब्लँक मध्ये 4 स्लायसर दिसतात आणि मोठा जो अँगल आहे तो हा मोठा अँगल आहे. तर ह्यासाठी आपल्याला काय गोष्टी द्याव्या लागतात. एक लेजंड द्यावं लागेल, एक व्हॅल्यू. लेजंड म्हणजे स्लाइस, व्हॅल्यूज म्हणजे अँगल. ठीक आहे. आता लेजंड मध्ये आपण घेऊया आता सपोज रिजन घेत आहे आणि व्हॅल्यूज मध्ये आपण घेऊया प्रॉफिट किंवा सेल घेऊया. पर्पल कलर म्हणजे वेस्ट, हा नेव्ही ब्ल्यू म्हणजे ईस्ट, स्काय ब्ल्यू म्हणजे सेंट्रल आणि ऑरेंज म्हणजे साऊथ. अँगल वाईज तुम्ही पाहू शकता ज्याचा अँगल मोठा आहे तिथे मॅक्झिमम सेल आहे. ह्याचे सुद्धा कस्टमायझेशन पाहिले होते. मी ह्याला डायरेक्टली फॉर्मॅट पेंटर करून घेतो. थोडं मॅच होईल हे आपल्या डेटासाठी, म्हणजे आपले जे व्हिज्युअल्स आहेत त्याला मॅच होईल. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर स्लायसिंगचे काही ऑप्शन्स आहेत. कलर चेंज करू शकतो. ॲज वेल ॲज डेटा लेबलिंग मध्ये तुम्हाला इनसाइड हवंय, आउटसाइड हवंय, सॉरी आउटसाइड ठेवू आपण. आणि लेबलमध्ये काय शो करायचं आहे, कॅटेगरी शो करायचं आहे, डेटा व्हॅल्यू शो करायचे आहेत, पर्सेंटेज शो करायचं आहे की कॅटेगरी आणि डेटा व्हॅल्यू, कॅटेगरी पर्सेंटेज किंवा तुम्हाला ऑल लेबल शो करायचं. हे तुम्ही पाय चार्ट. पाय चार्ट नंतर डोनट पण पाहिला होता आपण आणि डोनट पर्यंत आपण मे बी आपला सेशन एंड झाला होता. पाय चार्ट, डोनट बोथ आर सेम. फक्त डोनटचा जो मधला पायचा जो मधला सर्कल आहे इथे व्हाईट एरिया. तुम्ही डायरेक्टली ह्याला क्लिक करून कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता. बघा, कंट्रोल सी, कंट्रोल पी, किंवा इथे सुद्धा ऑप्शन आहे कॉपी पेस्ट. इकडे राईट टॉप कॉर्नरला बघा होमच्या खाली कॉपी पेस्ट, किंवा कंट्रोल सी कंट्रोल व्ही ने सुद्धा आपण कॉपी पेस्ट करू शकतो. कंट्रोल झेड. मी ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी कोणत्याही ग्राफला क्लिक करत असेल, जर त्या ग्राफला ह्याचे जे पॉइंट्स आहेत ते मॅच होत असतील तर हा ग्राफ त्या ग्राफमध्ये चेंज होतो. जसा की कॉलम चार्टला जर क्लिक करत असेल तर कॉलम चार्टमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे त्याच्यासाठी लागणारे जे जे व्हॅल्यूज आहेत तर ते व्हॅल्यू तिथे अवेलेबल असतील तर कन्वर्ट होतो. मी पाय चार्ट करू शकतो, मी डोनट चार्ट करू शकतो. आणि जर तुम्हाला डोनट चार्ट सेपरेटली प्लॉट करायचा असेल तर सिम्पली डोनट चार्टला क्लिक करा. एम्प्टी प्लॉट येईल. एम्प्टी प्लॉट आल्यानंतर ज्या पद्धतीने पाय चार्टचे ऑप्शन होते तशा पद्धतीने लेजंड आणि व्हॅल्यूज इथे पास करा. हाच ग्राफ तुम्हाला इथे दिसेल. जर हवा असेल तर पाहू शकता रिजन सेल, हाच ग्राफ आहे इथे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे 4 प्लॉट असे प्लॉट करू शकता. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे डोनट चार्ट झाल्यानंतर फनल चार्ट. ठीक आहे. फनल चार्ट बघा, जर तुम्हाला तुम्ही तुमचं जर केमिस्ट्री सब्जेक्ट असेल किंवा केमिस्ट्री सब्जेक्ट जर तुम्ही 11th-12th मध्ये जर केमिस्ट्री सब्जेक्ट रिलेटेड प्रॅक्टिकल केलं असेल तर तुम्हाला फनल माहित असेल. ओके. ह्या पद्धतीने आपण फनल चार्ट म्हणतो याला. ओके. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ह्याचे व्हॅल्यूज आहेत. फोन हा मॅक्झिमम सेल आहे, चेअर्स हा सेकंड मॅक्झिमम, स्टोरेज हा थर्ड मॅक्झिमम. अशा पद्धतीने ह्याचे टॉप टू बॉटम अरेंजमेंट आहे. मॅक्झिमम वाला टॉपला आणि लोवेस्ट वाला बॉटमला. तर ह्याला म्हटलं जातं फनल चार्ट. आता फनल चार्ट प्लॉट करण्यासाठी सध्या मी ह्याला साईडला घेतो. इथे बघा फनल चार्टचा व्ह्यू तुम्हाला इथे दिसेल. आहे फनल चार्ट. सिम्पली क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स पॉपअप होतील. इथे बघा काही ऑप्शन्स दिसत आहेत. कॅटेगरी आणि व्हॅल्यूज, 2 व्हॅल्यूज विचारत आहे. कॅटेगरी आणि व्हॅल्यू. कॅटेगरी म्हणजे हे जे फोन, चेअर, स्टोरेज आहेत हे कॅटेगरी झाले.
म्हणजे नंबर ऑफ बार्स आणि व्हॅल्यूज म्हणजे बार साईज. सध्या माझ्याकडे सब कॅटेगरीज आहेत. मी सब कॅटेगरी घेईन. सिटी आहेत, सिटी सुद्धा घेऊ शकतो. स्टेट आहेत, स्टेट सुद्धा घेऊ शकतो. सपोज स्टेट ऍज अ कॅटेगरी घेईन. आता भरपूर स्टेट असेल तर तो फनल चार्ट व्यवस्थित दिसणार नाही. आपण ट्राय करूया आणि सब कॅटेगरी पुन्हा ट्राय करू. ठीक आहे, हा फनल चार्ट आहे. आता जास्त स्टेट असल्यामुळे हा चार्ट व्यवस्थित दिसत नाहीये. ठीक आहे, तर स्टेटच्या ऐवजी जेव्हा आपण सब कॅटेगरी घेऊ तो थोडा इफेक्टिव्ह आणि चांगल्या पद्धतीने तो डिस्प्ले होतो. असेल तर तो ग्राफ प्लॉट करायचा की नाही त्याच्यावर सुद्धा तुम्ही तो ग्राफ ठेवायचा की डिलीट करायचा ह्याच्यावर सुद्धा तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, आता ह्या फनल चार्टचं इंटरप्रिटेशन काय आहे की जो टॉप आहे तो मॅक्झिमम सेलिंग आयटम आहे, सब कॅटेगरी आहे. सेकंड आहे तो सेकंड मॅक्झिमम सेलिंग आयटम आहे. अशा पद्धतीने तुम्ही बॉटम आणि टॉप इझिली अंडरस्टँड करू शकता. आता ह्याचं कस्टमायझेशन म्हणजे काय असू शकतं? एकतर टायटल तर आहेच, ह्याची कलर चेंज करू शकतो आपण. नंतर हे जे फोन, चेअर, स्टोरेज आहेत ह्यांना सुद्धा आपण थोडं व्हॅल्यूज मध्ये जे काही कस्टमायझेशन असतात, कलर चेंज करू शकतो. आणि इथे फक्त आपण कलर आणि ह्या व्हॅल्यूज इनसाइड ठेवायचे की आउटसाइड ठेवायचं आहे ह्याच्या पलीकडे आपण मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काय करू शकतो. बोला. सर आपण फनल चार्ट मध्ये फॉन्ट चेंज करू शकतो का साईडला जे आहे? हो. बघ, हा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हे जे डेटा लेबल्स आहेत ह्या डेटा लेबल मध्ये हे तुझे व्हॅल्यूज आहेत. ओके, डेटा लेबल, कॅटेगरी लेबल. ठीक आहे, हो हे बोल्ड झाले. ओके, ह्याचे जर कलर चेंज करायचे असतील तर मी कलर चेंज करतो. हे कलर चेंज आणि ते काही ऑप्शन्स आहेत इथे. अशा पद्धतीने आपण ही साईडची चेंज करू शकतो. हे कॅटेगरी लेबल्स चेंज करू शकतो आपण. आता एक डेटा लेबल इनसाइड सेंटर पाहिजेत तर इनसाइड सेंटर असेल तर आपल्याला त्या पद्धतीने त्याची सायझिंग ठेवावी लागेल. ठीक आहे, जर सायझिंग आपण कमी करू 8 पर्यंत आहे तर ह्याचा साईज आपण अजून कमी करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करू शकतो. ह्याचे जे कलर्स आहेत हे सुद्धा आपण चेंज करू शकतो. सपोज हा गोल्ड आहे, व्हाईट आहे तर मी ब्लॅक करू. हा बोला. सर हे कसं ओळखायचं की कोणत्या डेटासाठी कोणता चार्ट हा यूज होतो? कोणत्या डेटासाठी कोणता चार्ट काढायचा? बघा, हा फनल चार्ट आहे. आता ह्याच्यातून मला काय समजतं? आता ह्याच्यातून मी समजू शकतो की मला मॅक्झिमम सेलिंग आयटम पासून बॉटम पर्यंत जो डिसेंडिंग ऑर्डर आहे तो मला इथे डिस्प्ले होतो. तर ह्याला अजून एक अल्टरनेटिव्ह चार्ट आहे. कोणता अल्टरनेटिव्ह चार्ट आहे? बार चार्ट. करेक्ट. जर मी हा बार चार्ट काढला, ठीक आहे, हा सुद्धा अल्टरनेटिव्ह. आता फक्त तुला ठरवायचं की कोणता इफेक्टिव्ह दिसेल. दोघांचा सुद्धा एकच रोल आहे, टॉप टू म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये शो करणे. आता हा थोडा इफेक्टिव्ह वाटतो, हा थोडा बेसिक वाटतो. मग तुझा डॅशबोर्ड कसा इफेक्टिव्ह करायचा आहे त्याच्या बेसवर असे तुला एक प्लॉटिंगसाठी मल्टिपल ऑप्शन्स भेटतील. म्हणजे एकच इंटरप्रिटेशन देण्यासाठी अशी 4-5 ऑप्शन भेटतील तुला ग्राफचे. हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. मग तुला ठरवावं लागेल की माझ्या डॅशबोर्डला कोणता सूट करेल. ओके, ठीक आहे, ओके. तर बार सुद्धा ऑप्शन आहे आणि हा फनल चार्ट सुद्धा आहे. आता तुम्ही जे चार्ट पाहणार आहे, मोस्ट जे चार्ट आता तुम्ही पाहणार तर त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा जो यूज आहे तो ऑलरेडी तुम्हाला कुठून तरी भेटलेला असणार आहे. म्हणजे आता पाय चार्ट मधून जो भेटतो तोच डोनट मधून भेटत आहे. पण डोनट का आपण चूज करतो की पाय चार्ट पेक्षा तो थोडा इफेक्टिव्ह वाटतो डोनट. दोघांच्यातून आउटपुट एकच येणार आहे. तशा पद्धतीने फनलचा जो आउटपुट आहे तो बार सारखाच असणार आहे, फक्त थोडा तो इफेक्टिव्ह वाटणार आहे एवढाच. मग जो बोला.
तरी पण एक जो हा क्वेश्चन आहे याच्यावरतीच मला एक विचारायचं म्हणजे एक इंडस्ट्रीच्या अकॉर्डिंग काहीतरी एक असेल ना, जसं की आता फॉर एक्झाम्पल जर का सेल्स ऑर्गनायझेशन आहे कुठली, तर ते जास्त बार चार्ट मध्ये डील करतात, किंवा कुठली फार्मा इंडस्ट्री आहे तर त्यांना पाय चार्ट, म्हणजे असं काहीतरी एक स्टँडर्ड इंडस्ट्री टू इंडस्ट्री काहीतरी असेल स्टँडर्ड असेल ना सर? नाही, व्हिज्युअल्सला कोणत्या इंडस्ट्रीचा स्टँडर्डायझेशन नाहीये. ठीक आहे, व्हिज्युअल्स आणि इंडस्ट्रीचा असं कोणताही स्टँडर्डायझेशन नाहीये. ओके, तुम्ही कोणताही वापरू शकता. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की केमिस्ट्रीचा मी फनल चार्टच वापरेन. तुम्हाला जे इनपुट हवं आहे ते तुमचा ग्राफ तुम्हाला पोहोचत आहे का, आउटपुट भेटत आहे का तुम्हाला त्या ग्राफमधून, हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हेच चार्ट वापरा किंवा ते चार्ट वापरा, काहीच नाही. आता माझा डॅशबोर्ड आहे तुमच्या डॅशबोर्डमध्ये जर तुम्ही बार चार्ट वापरलेला आहे आणि मी फनल चार्ट वापरलेला आहे, आता माझा जो डॅशबोर्ड आहे तो थोडा अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तुमच्या ॲज कम्पेअर्ड टू तुमच्या डॅशबोर्डपेक्षा, तर माझा प्रेफर केला जाईल. ओके, इथे इंडस्ट्री मॅटर करत नाही, इथे तुम्हाला आउटपुट काय पाहिजे त्याच्या बेसवर तुमचा व्हिज्युअल्स मॅटर करतो. ओके, तर इंडस्ट्रीचा काही रोल नाही याच्यामध्ये. आता मला सांगा किती व्हिज्युअल्स आहेत इथे. तुम्ही पाहिले तर जास्तीत जास्त एक 50 व्हिज्युअल्स असतील, तर एवढे 50 मग 5 असे व्हिज्युअल्स सेपरेट नाही करू शकत. तर हे सगळ्या इंडस्ट्रीसाठी सगळे प्लॉट्स चालतात. ठीक आहे, असं काही रूल नाहीये. म्हणून मी तुम्हाला तेच म्हणतो की हा जो ग्राफ आहे, आता ह्याच्यामधून जो आउटपुट मिळेल ना, तो पुढे जाऊन तुम्हाला अजून एक असा ग्राफ भेटेल, हा जो आउटपुट देत आहे तोच आउटपुट तुम्हाला पुढे सुद्धा तोच ग्राफ देईल, ग्राफ सुद्धा तोच देईल. फक्त ग्राफिक्स मध्ये व्हिज्युअलायझेशन चेंज होणार आहे, आउटपुट सेम राहणार आहे. ठीक आहे, एवढंच कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर होप की तुम्हाला हे फनल चार्ट समजलं असेल. जर समजलं असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे मूव्ह करूया. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. सर हा फनल चार्ट क्रिकेटमध्ये पण यूज होतो ना, म्हणजे पार्टनरशिप बिल्ड झाल्यावर लास्टला एक दाखवता फनल चार्ट. नाही समजलं मला, परत एकदा विचारा. फनल चार्ट हा क्रिकेटमध्ये पण दाखवतो ना शेवटीला जेवढी पार्टनरशिप बिल्ड झाले, ऑल विकेट्स गेल्यानंतर कोणाच किती. करू शकतो, येस करू शकतो. आता त्याच्या केसमध्ये काय होईल, तुम्हाला तो व्हेरिएबल मेंटेन करावा लागेल. ठीक आहे, तसा व्हेरिएबल आपल्याकडे नसतो. तसा व्हेरिएबल जर आपल्याकडे असेल, सपोज माझ्याकडे 100 पार्टनरशिपचा डेटा आहे. आता सपोज एकाच मॅचचा डेटा आहे, त्याच्यामध्ये 11 कॅटेगरीज आहेत, 10 पार्टनरशिप आहेत. तर तसा माझा डेटा असेल तर पार्टनरशिपमध्ये आपण दाखवू शकतो की मॅक्झिमम पार्टनरशिप कशामध्ये आहे, त्याच्यामध्ये सेकंड पार्टनरशिप कशामध्ये, थर्ड आणि लोवेस्ट, अशी अरेंजमेंट करू शकतो. पण तसा डेटा असायला पाहिजे. असेल तर डेफिनेटली आपण करू शकतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता रिबन चार्टकडे. आता रिबन चार्टला तुम्ही थोडं ऑब्झर्व करा. आधी मला तुम्ही स्वतः एक्सप्लेन करा की या रिबन चार्ट मधून तुम्हाला काय समजत आहे, त्यानंतर मी हा कसा प्लॉट करायचा आणि ह्याच्यातून आपण काय इंटरप्रिटेशन देऊ शकतो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आधी तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा की ह्याच्यातून तुम्हाला काय इंटरप्रिटेशन द्यायला समजेल. एक्स ऍक्सेस इयर रिप्रेझेंट करतं, वाय ऍक्सेस टोटल सेल्स रिप्रेझेंट करतं, आणि जसं स्टॅक चार्ट मध्ये जसं हे असतं तसंच फक्त त्याला कलर कोडिंग सारखं केलेलं आहे की 2016 मध्ये वेस्ट झोन मध्ये
0.15 मिलियनचा सेल होता. सेम 2017 मध्ये तो सेकंड हायेस्ट होता, म्हणजे वेस्टर्न रिजन सेकंड हायेस्ट होता, 0.14 मिलियन असं डिपिक्ट करते. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं आन्सर ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. इयर बाय इयर त्याचा सेलचा जो मुवमेंट आहे तो मुवमेंट कसा झालेला आहे. ओके, इयर बाय इयर तो सेल जो आहे तो कसा मूव्ह केलेला आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या प्लॉटमध्ये जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15, नंतर 14, 19, 25. ओके, ह्याला जर पाहिलं तर 13, 16, इथे 18ला आलेला आहे आणि इथे 21. ठीक आहे, म्हणजे हा टॉपला होता, नंतर सेकंडला आलेला आहे, नंतर टॉपला आलेला आहे, नंतर टॉपला आलेला आहे. ओके, म्हणजे इयर बाय इयर टॉप टू बॉटम फनल चार्ट सारखा 15, 13, 10, 10 हा टॉपला होता. नंतर 17 इयरमध्ये हा टॉपला आलेला आहे, 17, 14, 10, 7. नंतर परत हा जो आहे कोणता रिजन, वेस्ट रिजन, हा टॉपला आलेला आहे 19, 18, 15, 9 आणि परत हाच टॉपला राहिलेला आहे 15, 21, 15, 12. ओके, जो फनल चार्ट होता तो फनल चार्ट सारखाच हा दिसत आहे स्टॅकमध्ये, पण तुम्हाला इयर बाय इयर तो कसा मुवमेंट झालेला आहे, म्हणजे त्याची पोझिशन जी आहे टॉप पोझिशन आहे की सेकंड पोझिशन आहे ते इयर बाय इयर तुम्हाला इथं समजत आहे. तर हा जो वेस्ट रिजन आहे हा इयर बाय इयर पहिल्या म्हणजे 16 इयरमध्ये तो टॉप पोझिशनला होता, नंतर सेकंड पोझिशनला आलेला, नंतर टॉप पोझिशन, नंतर टॉप पोझिशन. हा जो आहे हा सेकंड पोझिशनला होता, 17 मध्ये टॉप पोझिशनला आलेला आहे ऍज कम्पेअर टू अदर, आणि परत सेकंड पोझिशन. अशा पद्धतीने ह्याचं इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे कोणता तरी एक प्रोडक्ट आहे आणि आता सपोज ह्या फनल चार्ट मध्ये तुम्हाला समजलेलं आहे की फोन हा मॅक्झिमम सेलिंग आयटम आहे, हा टॉपला आहे. ओके, ह्याच्यामध्ये रिबन मध्ये मी चेक करेन की 16ला सुद्धा तोच आहे का, 17ला तोच आहे का, 18ला तोच आहे का, 19ला तोच आहे का, ते चेंज होत आहे इयर बाय इयर. अशा पद्धतीने आपण त्याला चेक करू शकतो. ठीक आहे, आता ह्याला प्लॉट करणं खूप इझी आहे. आता बघा, इयर बाय इयर जर म्हणत असेल तर एक्स ऍक्सिसला डेटच असायला हवा. ठीक आहे, आपण इयर बाय इयर चेक करतोय ना, तर एक्स ऍक्सिसला डेट असणंच कंपल्सरी आहे आणि वाय ऍक्सिसला तुमचा जो सेल आहे तो सेलच असणार, कारण व्हॅल्यूज आहेत ना इथे. सेल असेल, प्रॉफिट असेल, क्वांटिटी असेल, काही असू शकतं इथे. म्हणजे एक्स ऍक्सिसला डेट, वाय ऍक्सिसला सेल, आणि हे जे स्टॅक करण्यासाठी ते लेजंड वापरलेला आहे आपण. तर बघा मी इथे मिनिमाइज करेन. बघा, रिबन चार्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. रिबन चार्ट क्लिक करा, एमटी रिबन चार्ट येईल. आल्यानंतर तो विचारता एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ऑब्विसली एक्स ऍक्सिसला डेट असेल, ऑर्डर डेट. वाय ऍक्सिसला सेल घेत आहे. ओके, हा जो लिजंड आहे, सॉरी हा सिंपल ग्राफ आहे. ह्याच्यामध्ये जसं मी पार्टिशन करेल, जर मी रिजन वाईज पार्टिशन करत असेल तर तुम्ही रिजन वाईज. आता इथे डेटा लेबल ऑन करून घेऊया, जेणेकरून तिथे व्हॅल्यू डिस्प्ले होतील. जर तुम्हाला रिजन नको असेल तर तुम्ही कॅटेगरी घ्या. कोणती कॅटेगरी टॉपला आहे कोणत्या इयरमध्ये. ओके, अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. बघा, टेक्नॉलॉजी 16, 18, 19 मध्ये टॉपला आहे, 17 मध्ये फर्निचर टॉपला आला होता. तर अशा पद्धतीने रिबन चार्टचा यूज करू शकता. सिंपल चार्ट आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि लेजंड. आता ह्याचे कस्टमायझेशन काय असू शकतात, ह्याचे जे व्हॅल्यूज आहेत ह्यांना आपण कस्टमाइज करू शकतो. हे अजून पाहिलं नाही आपण, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आपण पाहूया. ओके, हे जे लेजंड आहेत इथून मूव्ह करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, आणि त्याला आपण बॉटम, लेफ्ट, राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर, बॉटम कॉर्नर, इकडे कुठे हवं तिथं आपण काय करू शकतो, त्याला ऍडजस्ट करू शकतो. रिबन नको, रिबन्स आपण रिमूव्ह सुद्धा करू शकतो. डेटा लेबल मी स्वतः ऑन केलेला आहे. हा जो झूम स्लाइडर आहे इथे स्लाइडर ऍड होईल, झूम स्लाइडर. अशा पद्धतीने तुम्ही झूम करून पाहू शकता.
इथे सुद्धा झूम स्लायडर ऍड झालेला आहे. 1 year, 2 year, 3 year, 4 year. ओके, जिथे जिथे तुम्हाला झूम स्लायडर दिसेल तेव्हा तुम्ही समजून चला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. जिथे जिथे नंबर्स येतात तिथे झूम स्लायडर ऍड होतो. आता इथे खाली सुद्धा नंबर्स आहेत कारण 16, 17, 18, 19 इथे डे बाय डे तुमचा नंबर आहे म्हणून ते झूम स्लायडर ऍड झालेला आहे. इथे जर कॅटेगरी असता तरी ते झूम स्लायडर ऍड झाला नसता. ओके, कॅटेगरी म्हणजेच काय, आता हा माझा कॉलम चार्ट आहे, इथे झूम स्लायडर आहे का आपण चेक करूया. हा झूम स्लायडर, तर इथे झूम स्लायडर येणार नाही कारण तो काही नंबर नाहीये. ठीक आहे, हा झूम स्लायडर झाला. इथे नंबर असता तर इथे सुद्धा झूम स्लायडर आला असता. ठीक आहे, तर रिबन चार्ट मध्ये हा नंबर आहे म्हणून इथे सुद्धा काय केलेलं आहे, इथे स्लायडर आलेला आहे. अदरवाईज फक्त वाय ऍक्सिसला स्लायडिंग आला असता. तर हा झूम स्लायडर आहे. थोडं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बद्दल सुद्धा जाणून घ्या कारण की हे कॉमन आहे. जिथे जिथे तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रिलेटेड ग्राफ्स आहेत, आता आपण जेवढे पाय चार्ट आणि डोनट चार्ट जर सोडले तर सर्व ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्ही सुद्धा होते. ओके, जिथे जिथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहेत ना तिथे सुद्धा कस्टमायझेशन आहे. म्हणजे हा इयर आपण चेंज करू शकतो, ह्याला रिमूव्ह करू शकतो. वाय ऍक्सिसला जे काही तर झूम स्लायडर आपण ऑफ करूया. कंटिन्युअस व्हॅल्यूज हे तुम्ही थोडं ऍडजस्टमेंट. आता एक्स ऍक्सिसला फक्त नंबर्स आणि हे इयर तेवढंच आहे, त्याच्यामुळे इथे काही जास्त चेंजेस नसणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस चेंजेस करू शकता. जिथे एक्स ऍक्सिसला आहे तशा पद्धतीने वाय ऍक्सिसला सुद्धा आपण चेंजेस करू शकतो. ठीक आहे, तर हा आपला आहे रिबन चार्ट. रिबन चार्टला सुद्धा फॉर्मॅटिंग करू शकता. जनरल मध्ये आहे तेच फॉर्मॅटिंग आहे. टायटल देणे, इफेक्ट्स आहेत, तिथे बॉर्डर्स आहेत, शॅडोज आहेत. हे जनरलच्या गोष्टी चेंज नाही होणार, सर्व ठिकाणी ह्याच गोष्टी राहणार आहेत. आणि हे जे विज्युअल्स आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या. एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिसचे कस्टमायझेशन, वाय ऍक्सिस म्हणजे इथले कस्टमायझेशन, लेजंड म्हणजे हे जे कॅटेगरी दिलेले आहेत फर्निचर, ऑफिस सप्लाय, टेक्नॉलॉजी. ओके, हे रिमूव्ह सुद्धा करू शकतो आणि आपण त्याला ऍडजस्टमेंट करू शकतो. ग्रीड लाईन्स म्हणजे हे जे बॅकग्राऊंडला तुमचे डॉट 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 दिसत असतील, आता इथे दिसत नाहीये. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो. जर कॉलम चार्ट मध्ये पाहिलेत तर इथे तुम्हाला इथे डॉट 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 दिसत आहेत, हे तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह करू शकता. ग्रीड लाईन्स अशा पद्धतीने रिमूव्ह करू शकता. किंवा जर ऍड करायचं असेल तर ऍड करू शकता. अशा पद्धतीने इथे ग्रीड लाईन्स आहेत. तर रिबन चार्ट मध्ये ग्रीड लाईन्स ऑफच आहेत परमनंटली. झूम स्लायडर झालेला आहे. कॉलम्स, कलर, फर्निचरचा कलर हवा असेल तर आपण चेंज करूया. ऑफिसचा कलर हवा असेल तरी सुद्धा आपण चेंज करू शकतो. सर, हा बोला. झूम स्लायडर एकदा रिपीट करा ना. हा ठीक आहे, करतो. एक होऊ दे, हे पूर्ण होऊ दे. रिबन्स, ऍक्टिव्ह, डिऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, डिऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह. डेटा लेबल, ऑन ऑफ, ऑन ऑफ. ठीक आहे, टोटल लेबल त्याच्या वर्डमध्ये त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे, टोटल लेबल इथे प्लॉट होतो. जो झूम स्लायडर आहे तो बघा. झूम स्लायडर म्हणजे जेव्हा तुम्ही झूम स्लायडर ऑन करा तेव्हा इथे एक स्लायडर ऍड होईल. त्या स्लायडिंग नुसार तो झूम होईल. ओके, हा पूर्ण एरिया म्हणजे हा स्लाइड आहे. जसा तुम्ही ह्याला खाली घेण्याचा प्रयत्न कराल, ठीक आहे, हा जेवढा एरिया आहे तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये मॅच होईल. पूर्ण ह्याच्यामध्ये जर 50% घेतला तर 50% जेवढा होता ना तो पूर्ण एरियामध्ये दिसायला चालू होईल. जर तुम्ही 25% घेतला तर 25% जो इमेज होता ना तो पूर्ण डिस्प्ले व्हायला चालू होईल. हा तुमचा 100% इमेज आहे.
पूर्ण एरियामध्ये 100% इमेज दिसत आहे. जशा पद्धतीने तुम्ही खाली घ्याल तसा तो पूर्णपणे झूम होत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने झूम करून पाहू शकता. हा झाला वाय ऍक्सिस झूम. एक्स ऍक्सिस बघा, हा पूर्णपणे 100% एरिया आहे. ठीक आहे, जर मी 50% ला घेत असेल तर तो 50%चा एरिया पूर्ण ह्या चार्टमध्ये दिसेल मला. हा माझा 50% एरिया पूर्ण चार्टमध्ये दिसत आहे. ओके, जर मी 25% एरिया घेतला, हा 25% पूर्ण एरियामध्ये दिसत आहे. ओके, म्हणजे झूम आउट झूम इन तुम्ही करून पाहू शकता ह्याच्यामध्ये. हा तुमचा 100% एरिया. ठीक आहे, हा आहे स्लाइडर. तर हे जे ऑप्शन्स आहेत ना, आता मी जे काही ऑप्शन्स सांगितलेत हे मोस्टली कॉमन ऑप्शन्स आहेत बरं का. कॉमन ऑप्शन आहेत. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, लेजेंड, ग्रिड लाईन्स, झूम स्लाइडर, कॉलम आणि काही व्हिज्युअल्स बरोबर त्याचे ऑप्शन्स चेंज होतात, जसे की रिबन्स, अँगल्स, त्या व्हिज्युअल्स बरोबर काही ऑप्शन चेंज होतात. डेटा लेबल कॉमन आहे, हे जनरल तर कॉमनच आहे. अशा पद्धतीने हा रिबन चार्ट काम करतो. ठीक आहे, होप की तुम्हाला समजलं असेल रिबन चार्ट. नेक्स्ट पॉइंट, कीप ओनली अँड एक्सक्लूड. कीप ओनली अँड एक्सक्लूड ह्याचा उपयोग काय आहे बघा. हा कोणता चार्ट आहे बरं सांगाल का? स्टॅक चार्ट. स्टॅक बार चार्ट आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी डेटा लेबल्स, बरं ठीक आहे, डेटा लेबल्स नको आता आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा, स्टॅक बार मध्ये 2 कंडिशन रन होतात. हा फोनचा बार आहे आणि हा वेस्ट रिजनचा डेटा आहे 98,000. हा फोनचा आहे आणि हा साऊथ रिजन आहे 58,000. जर मी इथे येत असेल तर हा मशीनचा डेटा आहे आणि रिजन आहे वेस्ट. आता मला काय करायचं आहे, मला काय पाहिजे बघा, मला हा पॉइंट, ठीक आहे, हा कोणता फोनचा वेस्ट आणि मशीनचा जो वेस्ट रिजन आहे हा मला कम्पेअर करायचा. बघा का, फोनचा हा जो रिजन आहे वेस्ट रिजन आणि हा मला कम्पेअर करायचा. तर काय करायचं बघा, सिम्पली ह्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कंट्रोल प्रेस करा. प्रेस करून जरा कंट्रोल आणि मशीनला सुद्धा सिलेक्ट करा. बघा 2 सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच पॉइंटवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे इन्क्लूडचा एक ऑप्शन येईल आणि सिम्पली इन्क्लूडवर क्लिक करा. क्विक मध्ये तुम्ही फोनचा वेस्ट रिजन आणि मशीनचा वेस्ट रिजन क्विक मध्ये तुम्ही क्रॉस चेक करू शकता. परत कंट्रोल जे मला चेक करायचं आहे, सपोज हा एक पॉइंट, कंट्रोल प्रेस करेन, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा सुद्धा एक पॉइंट मला कम्पेअर करायचा आहे. राईट क्लिक, इन्क्लूड. क्विक मध्ये मी कंपॅरिझन करू शकतो. फक्त हाच कंपॅरिझन करायचा असेल तर मला. फक्त असं नाही की वेस्ट रिजनच सिलेक्ट करायला हवा, असं काही नाहीये. तुम्ही हा पॉइंट घ्या, हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, इन्क्लूड. तुम्हाला जे काही कम्पेअर करायचं आहे ते कंपॅरिझन करू शकता. ठीक आहे, तर ह्याला म्हटलं जातं इन्क्लूड. इन्क्लूड आणि त्याच्या ऑपोजिट एक्सक्लूड. ठीक आहे, एवढं तुम्हाला असेलच माहित. ज्या पद्धतीने इन्क्लूड आहे त्याच्या ऑपोजिट एक्सक्लूड. हा रिजन सिलेक्ट करत आहे, कंट्रोल, हा. जर मी एक्सक्लूड केला तर ते 3 रिजन सोडून रिमेनिंग रिजन एक्सक्लूड. सॉरी, झालं नाही का? कंट्रोल झालं की हा रिजन आणि हा रिजन सपोज एक्सक्लूड. हे पॉइंट तुम्ही पाहू शकता. इन्क्लूड आणि एक्सक्लूड म्हणजे स्टॅक बार मध्ये एकदम क्विक जर तुम्हाला काही क्रॉस चेक करायचं असेल की हा रिजन आणि हा रिजन मला चेक करायचा आहे, मला थोडं आयडेंटिफाय होत नाही की कोणता बेटर आहे काय आहे, किंवा हे दोन्ही सुद्धा सेम दिसत आहेत मला, तर ह्याच्यामध्ये मला काही दिसत नाहीये, तर तुम्ही सिम्पली काय करा, ह्याला क्लिक करा, ह्याला क्लिक करा आणि इन्क्लूड मध्ये घ्या.
तर तुम्हाला एक्झॅक्टली ते दिसायला चालू होईल. अशा पद्धतीने इन्क्लूड आणि एक्सक्लूड तुम्ही करू शकता. हे व्हिज्युअल नाही आहे, हे ऑपरेशन आहे. व्हिज्युअल वर्षे ऑपरेशन आहेत, हा व्हिज्युअल नाही आहे. म्हणजे इथून कुठला तरी मी व्हिज्युअल घेतला नाही, हा स्टॅक बार चार्टच आहे, ह्याच्यावर आपण ऑपरेशन करतात ते ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ह्याला म्हणलं होतं इन्क्लूड आणि एक्सक्लूड. साईडला क्लिक केला तर तुम्हाला कुठेही इन्क्लूडचं ऑप्शन येत नाहीये, लक्षात ठेवा. इथेच क्लिक करा कोणत्याही एका पॉइंटवर. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा, व्ह्यू डेटा अँड एक्सपोर्ट. व्ह्यू डेटा अँड एक्सपोर्ट. पहा इथं पण मी काय करत आहे, मी हा पॉइंट सिलेक्ट करत आहे. सध्या एकच सिलेक्ट करेन, राईट क्लिक, शो, एक मिनिट, शो डेटा पॉइंट ॲज अ टेबल. जो मी रिजन सिलेक्ट केला होता वेस्ट रिजन, आणि जो फोनचा सब कॅटेगरी होता त्या रिलेटेडच डेटा फ्रेम मला इथं शो होत आहे. जो मी डेटा अपलोड केला होता त्याच्यामध्ये फिल्टर अप्लाय झालेला आहे. कोणता फिल्टर? हा फोनचा कॉलम आहे आणि त्याच्यामधील मला वेस्ट हवा आहे, किंवा सपोज मला हा ईस्ट रिजन हवा आहे. सिलेक्ट करा, फोन आणि ईस्ट रिजन रिलेटेड जो काही डेटा असेल तो फिल्टर होऊन तुम्हाला डिस्प्ले होईल. राईट क्लिक, शो डेटा पॉइंट ॲज अ टेबल. तुम्ही पाहाल सब कॅटेगरी आहे फोन, रिजन आहे ईस्ट, आणि त्या रिलेटेड हा सर्व डेटा तुम्हाला इथे दिसेल. एक्सेल फॉर्मॅट मध्ये दिसेल तो. हा आता आहे पॉवर BI मध्ये. तुम्ही इथे 3 डॉटला क्लिक करून ह्याला एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करू शकता. CSV फाईल मध्ये ह्याला स्टोअर करू शकतो आपण. म्हणजे एक आपण जो एक्सेलवर फिल्टरिंग करतो ना, फिल्टर अप्लाय करून, तशा पद्धतीने इथं एक फिल्टरिंग टाइपच एक ऑप्शन आहे, व्ह्यू डेटा, शो डेटा. एकच ऑप्शन नाही, तुम्ही मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करा. स्टोरेज आणि साऊथ रिजन, फोन आणि वेस्ट रिजन, हाच डेटा तुम्हाला तिथे शो केला जाईल. शो डेटा पॉइंट, अरे सिलेक्ट झालं, एक मिनिट. एकच रिजन सिलेक्ट होतो, शो डेटा पॉइंट टेबल. दोनच कंडिशन अप्लाय होतात तिथे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा आहे सिंपली एक्सपोर्ट. डेटा डेमो, सपोज मी पॉइंट 1 मध्ये स्टोअर करत आहे आणि सेव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीने क्विक फिल्टर करून सुद्धा तुम्ही डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकतो. आता हा जो पूर्ण फॉर्मॅट आहे, हा जो प्रोसेस आहे, ही पूर्ण प्रोसेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये येते. हा जो ट्रान्सफॉर्म डेटा आहे ना इथे येते. तरी सुद्धा व्हिज्युअल्स मध्ये थोडे ऑपरेशन दिलेले आहेत जे आपण क्विक ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. म्हणजे डेटा फिल्टरिंग, डेटा मॅन्युप्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सफॉर्म डेटामध्ये येतात. पण इथे काही ऑप्शन्स आहेत ज्याच्यामुळे आपण क्विक ट्रान्सफॉर्म पण करू शकतो डेटाला. हा झाला व्ह्यू डेटा अँड एक्सपोर्ट. बघा परत एकदा मी पॉइंट 1 कडे जातोय. ह्याच्यामध्ये जेवढे पॉइंट्स आहेत सर्व पॉइंट मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करत आहे. कॉलम चार्ट. हॅलो, हा बोला सर, परेश बोलतो. सर, फनल चार्ट रिपीट करतात का? फनल चार्ट, ठीक आहे. येस, ओके, करतो. तर बघा एकूण आपण ABCDEFGH पर्यंत आपण पाहिले ना. कॉलम चार्ट, ठीक आहे, हा कॉलम चार्ट आहे. एक्स ॲक्सिसला क्वालिटेटिव्ह, हा क्वांटिटेटिव्ह. स्टॅक बार चार्ट, हा बार चार्टच आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पार्टेशन केलेलं आहे. पाय चार्ट
आपण युजली भरपूर वेळा पाय चार्ट पाहिलेला आहे. ह्याच्यामध्ये अँगल आणि अँगलची साईज, स्लाइस आणि साईज ह्या गोष्टीवर हा पाय चार्ट तयार होतो. हा पूर्णपणे 100% आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे 31%, 29%. डोनट चार्ट पाय चार्ट सारखाच आहे, फक्त त्याचा व्हिज्युअल वेगळा आहे. आणि हा एक फनल चार्ट. फनल चार्ट कसा प्लॉट करायचा आणि तो कसा इंटरप्रिट करायचा पहा. इथे तुमचे जेवढे व्हिज्युअलायझेशन आहे त्याच्यामध्ये फनल नावाचा एक फनल चार्ट आहे. सिम्पली ह्याला क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर हा एमटी असा शो होतो. म्हणजे हा एमटी आहे, तो अशा पद्धतीने शो होऊ शकतो. हा एक डेमो आहे. ह्याच्यामध्ये कॅटेगरी आणि व्हॅल्यूज आपल्याला पास करायचे. सध्या मी सब कॅटेगरी इथे पास करत आहे आणि सपोज मी प्रॉफिट इथे व्हॅल्यूजला पास करत आहे. हा ऑटोमॅटिकली मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅल्यू, जे व्हॅल्यूज मी दिलेले आहेत मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅल्यू प्रमाणे अरेंज झालेला आहे. आणि जो मॅक्झिमम आहे 55,000, ही जी व्हॅल्यू आहे ती कॉपियर्सची आहे. सेकंड जो मॅक्झिमम आहे 44K, हा आहे फोनचा डेटा. नंतर हे लॉस मध्ये गेलेले आहेत, मायनस मध्ये. म्हणजे टॉप टू बॉटम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हा तुमचा बार, हा बारच आहे बरं का, फक्त डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हा अरेंज झालेला. ओके, समजला का? येस सर, येस. हा झालेला. तर हा एक फनल. ह्याचं कलर चेंज करू शकता, इथे तुम्ही काही चेंजेस करू शकता, इथे चेंजेस करू शकता. आता हे 100% शो करायचं नाही तुम्हाला, तर हे सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. इथे ऑप्शन असेल, ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. ठीक आहे, इथे 3च ऑप्शन आहेत. एक डेटा पॉइंट्स रिलेटेड, एक कॅटेगरी रिलेटेड आणि एक कलर रिलेटेड. हे 3च ऑप्शन दिलेले आहेत इथे. कलर तुम्ही इथे डायरेक्टली चेंज करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, हा झालेला आहे पॉइंट. आता हा जो पिरामिड आहे सर, हा उलटा आहे. याला जर का मला सरळ करायचं म्हणजे टॉपला मला लोएस्ट ठेवायचं आणि बॉटमला मला हायएस्ट ठेवायचं तर नाही सर, असा ऑप्शन नाही याच्यामध्ये. नाही. ओके सर. नाही, हा फनल आहे, फनल सारखाच दिसेल. ओके, तुम्ही जो पिरामिड चार्ट आहे तो ह्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे आणि असे ऑप्शन सुद्धा ह्याच्यामध्ये नाही आहेत. ह्याला रोटेट करणे वगैरे. तो पिरामिड चार्ट झाला. जर पिरामिड ह्याच्यामध्ये जर व्हिज्युअल्स मध्ये असता ह्याच्यामध्ये, तर आपण नक्की प्लॉट करू शकलो असतो. सर आपण एक्स्ट्रा सब कॅटेगरी यूज करतो ना? असं काही नाहीये सब कॅटेगरीज करायला पाहिजे. ओके, कोणतीही कॅटेगरी घ्या. आता मी सब कॅटेगरी काय घेतली, कारण की माझे 15-16 कॅटेगरी सब कॅटेगरी. आता मी सब कॅटेगरी रिमूव्ह, सपोज कॅटेगरी जर घेत असेल तर माझ्या कॅटेगरीमध्ये 3 आहे, तर 3 नुसार तो अरेंज होईल. तो फनल व्यवस्थित दिसणार नाही. जर मी रिजन घेत असेल तर रिजन वाईज तो फनल अरेंज होईल. एकूण 4 रिजन आहेत. ओके, मग सर त्याचे कन्सेप्ट नाही राहत क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह. आता तुमचा जो कॅटेगरी आहे हा क्वालिटेटिव्हच पाहिजे. कॅटेगरी म्हटलेच क्वालिटेटिव्हचा सिनोनिमस कॅटेगरी आहे. ओके, आणि हा व्हॅल्यूज म्हणजे क्वांटिटेटिव्ह. म्हणजे असं काही नाही ना की आपण एक्सला सब कॅटेगरीज घेतली पाहिजे? नाही, सब कॅटेगरी माझ्या डेटामध्ये तो ऑप्शन आहे म्हणून सब कॅटेगरी घेतलेला आहे. तुम्ही कोणताही क्वालिटेटिव्ह डेटा घ्या. ओके, जर मी सिटी घेत असेल, सिटी सुद्धा मी ते घेऊ शकतो. फक्त माझ्याकडे सिटी भरपूर आहेत, त्याच्यामुळे तुमचा फनल चार्ट व्यवस्थित दिसणार नाही. ओके, असं. ओके, ओके, चालेल, आलं लक्षात. ठीक. आता जर मी इथे सेल घेण्याचा प्रयत्न केला तर ह्याला मिनिंग नाहीये, कारण सेल हे पॉईंट मध्ये असू शकतात. 100.1 आणि 100.2, तर एवढ्यासाठी सुद्धा तो बार क्रिएट होईल. हा फनल नाही राहत मग तो. त्यामुळे इथे कॅटेगरी लिहिलेलं आहे. जिथे जिथे कॅटेगरी लिहिलेलं आहे तिथे समजून चला की तो क्वालिटेटिव्ह डेटा हवा आहे त्यांना, आणि व्हॅल्यूज म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा. ज्याला काउंट करू शकतो तो व्हॅल्यूज, आणि ज्याला कॅटेगरीमध्ये आपण काउंट करतो, कॅटेगरी हा कॅटेगरी नाही बरं का, हा कॅटेगरी सोडून द्या. कॅटेगरी म्हणजे क्वालिटेटिव्ह असं म्हणायचं आहे. ओके, ओके सर. तर हे पॉइंट आहेत. आता माझ्याकडे जो इमेज होता
तो इमेज कुठे आहे एक मिनिट चेक करूया मला. हा इमेज आहे. ह्याच्यामध्ये बघा टायटल आपण पाहिलेला आहे लेजंड. तर सांगा बरं टायटलने काय करू शकतो आपण. थोडं तुमच्याकडून घेईन आन्सर मी. हा सांगा सर. टायटल मध्ये आपण टायटल चेंज करू शकतो. डिपेंड ऑन चार्ट आपण कोणता टायटल टाकायचा आणि त्याची फॉन्ट साइज कलर करू शकतो. फॉन्ट साइज चेंज करू शकतो. त्याच्या फॉन्टचे बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. टेक्स्ट स्टाईल अँड पोझिशनिंग पण चेंज करू शकतो आपण त्याची. ओके हा ठीक आहे. लेफ्ट राईट आणि सेंटर. ठीक आहे. येस येस. लेजंड काय करू शकतो आपण लेजंडने. लेजंड मध्ये आपण पर्टिक्युलर कॉलमचं कलर ग्रेडिंग करू शकतो. कोणत्या कॉलमचा कोणता कलर आहे. ठीक. स्टाईल पण चेंज होते त्यामध्ये. पोझिशन पण चेंज करू शकतो का आपण. हो येस. कंट्रोल्स पण दिलेले आहेत त्याला साईजचे. ओके करेक्ट. येस. पण डेटा लेबल मध्ये काय आहे. डेटाची व्हॅल्यू शो होती त्याच्यामध्ये. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल जर का मी बार चार्ट घेतलेला आहे तर बार चार्टच्या आतमध्ये मला जर का व्हॅल्यू शो करायची आहे तर ती व्हॅल्यू मी तिथे शो करू शकतो. बरोबर. म्हणजे वाय ऍक्सिसला अलाइन करून आपण जे व्हॅल्यू चेक करतो ते डायरेक्टली व्हिज्युअलवर प्लॉट करू शकतो. येस येस. येस सर. ऍक्सिस फॉर्मॅटिंग मध्ये काय येईल. एक्स आणि वाय मॉडिफाय करू शकतो. ओके. डिस्प्ले सेटिंग आहे त्यामध्ये. आणि ग्रिड लाईन्स. ग्रिड लाईन्स म्हणजे बॅकग्राऊंडचे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन असतात त्यांना ग्रिड लाईन्स म्हणतात. हिडन लाईन असतात त्या. ओके हा करेक्ट. त्यांना सुद्धा आपण थोडं मॉडिफाय करू शकतो. ओके ठीक आहे. बॅकग्राऊंड हा कन्सेप्ट कुठे येतो सांगा. बॅकग्राऊंड हा ऑप्शन कुठे आहे. जो आपण चार्ट बनवतो त्याच्या बॅकग्राऊंडला जो पूर्ण चार्ट असेल त्याच्या बॅकग्राऊंडला कोणता कलर ट्रान्सपरन्सी मध्ये म्हणतो सर आपण. ट्रान्सपरन्सी. हा ऑप्शन कुठे भेटेल मला सांगा. बॅकग्राऊंडचा ऑप्शन. व्हिज्युअल्स मध्ये. व्हिज्युअल्स मध्ये की जनरल मध्ये. सर जनरल मध्ये. जनरल मध्ये. जनरल मध्ये नाही. सर इफेक्ट्स मध्ये. जनरल मध्ये इफेक्ट्स मध्ये जाऊन. इफेक्ट्स मध्ये बॅकग्राऊंड. करेक्ट. इफेक्ट्स मध्ये बॅकग्राऊंड. टूल टिप झालंय का आपलं. नो सर. नाही झालंय सर. ठीक आहे. मी आता टूल टिप घेईन आणि आपण थांबूया. ठीक आहे. तर मी याला क्लोज करतो. म्हणजे इथेपर्यंत आपण झालेला आहे. ह्या काही इथे ग्रिड लाईन्स वगैरे हे इथं येईल बरं का. हे ऍक्सिस फॉर्मॅटिंग मध्ये ग्रिड लाईन्स इथे आपण कव्हर केलेला आहे. तर मी आज टूल टिप घेईन एक ऍडिशनल आणि आपण थांबूया. तर मी याला क्लोज करतो. सर्वांनी म्यूट करा. ठीक आहे. काही डाऊट असेल तर बोला. तर इथे बघा ज्या पद्धतीने मी कर्सर मूव्ह करत आहे त्या बारवर गेल्यानंतर एक पॉपअप येत आहे आणि त्या पॉपअप मध्ये बघा सब कॅटेगरी, रिजन आणि सेल म्हणजे सध्या तिथे अवेलेबल व्हॅल्यूज तिथे डिस्प्ले होत आहेत. म्हणजे फोन हा म्हणजे हे जे फोन आणि चेअर आहेत हे सब कॅटेगरीज आहेत. हा जो सेल आहे ऍज वेल एज ह्याच्यामध्ये जे रिजन आहेत ते रिजन म्हणजे त्या पॉपअप मध्ये सब कॅटेगरी सांगत आहे, रिजन सांगत आहे आणि सेल काय आहे हे तिन्ही ऑप्शन तिथे सांगत आहे. आता मला हे तीन व्हॅल्यूज तिथे आहेत म्हणून ते डिस्प्ले होत आहेत. मला त्या सेलच्या खाली मला प्रॉफिट सुद्धा शो करायचा आहे.
तो जो पॉपअप डिस्प्ले झालाय ना त्याला म्हणतात टूल टिप. जो पॉपअप आलेला आहे त्याला टूल टिप म्हणतात. मला त्या सेलच्या खाली मला काय करायचं, प्रॉफिट सुद्धा ऍड करायचा आहे. सर तुमच्या कोणाचा doubt आहे लाऊडस्पीकर का? ब्रेकिंग येते तुमच्या हेडफोनला. हेडफोन नाहीये माझ्याकडे, तरी सुद्धा मी एकदा लिव्ह करून परत रिजॉईन करतो. एकच मिनिट. ओके. आता क्लिअर आहे का आवाज? जेव्हा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा मला सांगा बरं का. हो क्लिअर आहे सर. ओके ठीक आहे. कुठे होतो आपण बघा. हा जो पॉपअप येतो ना ह्याला टूल टिप म्हणतात. आता ह्याच्यामध्ये बघा सब कॅटेगरी, रिजन आणि सेल. आता मला सेलच्या खाली मला प्रॉफिट सुद्धा हवा आहे. तर पहा ह्या व्हिज्युअल्स मध्ये ना इथे खाली टूल टिप्स नावाचं एक ऑप्शन आहे. तुम्हाला जी व्हॅल्यू शो करायची आहे ना ती व्हॅल्यू ड्रॅग करा आणि ह्याच्यामध्ये ड्रॉप करा. आता मला प्रॉफिट शो करायचं ना टूल टिप्स मध्ये, प्रॉफिटला पिक करेन आणि इथे टूल टिप्स मध्ये ड्रॉप करतो. आता बघा सेलच्या खाली प्रॉफिट सुद्धा शो होत आहे. बरोबर आहे. आता मला सपोज मला क्वांटिटी शो करायचा, हा क्वांटिटी घ्या, ते टूल टिप मध्ये ऍड करा. म्हणजे त्या टूल टिपला आपण मॉडिफाय सुद्धा करू शकतो. टूल टिपला मॉडिफाय करू शकतो. कुठे गेला टूल टिप? कुठे गेले ऑप्शन याचे टूल टिपचे? थोडं आपण या टूल टिपला मॉडिफाय करूया. बॅकग्राऊंड थोडं आपण चेंज करूया. सपोज आपण थोडा हा कलर देऊया. ओके, टेक्स्ट मध्ये थोडं बोल्ड करूया. आता बघूया आपण. हा ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा टूल टिप शो करू शकतो. म्हणजे कर्सर न्यू आपण तिथे नेऊन जे पॉपअप येतं ना तिथे आपण काही गोष्टी आपण स्वतः मॅन्युअली डिस्प्ले करण्यासाठी ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत. बाय डिफॉल्ट तिथे जे काही ऑप्शन आहेत तो शो करतो. ॲडिशनली आपण फील्डमध्ये ऍड करून तिथे शो करू शकतो. तशा पद्धतीने हा कॉलम चार्ट आहे. इथे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस दोनच व्हॅल्यूज आहेत. इथे तुम्हाला दोनच व्हॅल्यू शो होणार. आता मला सेल्स बरोबर प्रॉफिट हवा आहे, तर मी काय करेन, जिथे टूल टिप आहे तिथे प्रॉफिट ड्रॉप करेन. कस्टमाइज करायचं असेल तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये इथे जनरलमध्ये टूल टिप कस्टमायझेशन आहे, ऑन ऑफ पण आहे. तर इथे पहा कुठे कर्सर प्रॉफिट. ठीक आहे. म्हणजे क्विक ओव्हरव्ह्यू तुम्हाला तिथे त्या ह्याच्यामध्ये टूल टिप मध्ये दिसतो. ऑफ करून पाहूया का आपण. ठीक आहे, ऑफ झालेला आहे. ठीक आहे, समजलं का टूल टिप सर्वांना? येस सर. इझी आहे टूल टिप, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, काही डाऊट असेल तर आपण उद्या कव्हर करू. तर हा आपला फर्स्ट पॉइंट कम्प्लीट झालेला आहे. पॉइंट 1 पार्ट 1 आहे, ह्याला मी पॉइंट 1 म्हणतो कारण की पुढचे सगळे पॉइंट मध्येच आहेत. पॉइंट 1 इथे सुद्धा पॉइंट 1 म्हणतो. ठीक आहे. तर ही जी फाईल आहे ही फाईल मी तुम्हाला शेअर केली आहे का फाईल? हा शेअर केलेली आहे ऑलरेडी, मी मे बी शेअर केलेली आहे. ठीक आहे. ही फाईल तुम्ही काय करा, गो थ्रू करा. तुम्ही एक डॅशबोर्ड क्रिएट करा. डॅशबोर्ड म्हणजे एक एम्प्टी पेज घ्या, रिपोर्ट पेज, आणि एवढे सर्व जे प्लॉट्स आहेत एका पेजमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. जसं मी या पेज 1 मध्ये हे 4 कम्प्लीट केलेले आहेत ना एकच ह्याच्यामध्ये, तशा पद्धतीने तुम्ही थोडं तुमची क्रिएटिव्हिटी ऍड करून, टायटल वगैरे ऍड करून, लेबलिंग वगैरे इनसाइड आउटसाइड वगैरे ठेवून तुम्ही असे व्हिज्युअल्स बनवा. 4 असे 2 पेजेस बनवले तरी चालेल. म्हणजे हा तुमचा असाइनमेंट आहे असं समजा. पेज 1 आणि पेज 2 बनवा तुम्ही. ओके. हा डेटा ऑटोमॅटिकली लोड होईल फाईल लोड केल्यावर. जर ऍडिशनली हवा असेल तर मी सेपरेट पाठवेन. बोला सर, तुम्ही रिशेअर करू शकता का प्लीज ग्रुपवर? मी परत एकदा पाठवेन आणि सेम डेटा सुद्धा पाठवतो परत. ऑलराईट, थँक्यू. चला सेशन आपण थांबूया उद्या. हा बोला सर. एक क्वेश्चन होता. आता डे टू डे लाईफ मध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिकली जाऊ आम्ही एका प्रोजेक्ट मध्ये काम करू तेव्हा आम्हाला लॉजिकली डिसाइड करावं लागेल की तेव्हा आम्ही ऑप्शन देऊ प्रत्येक चार्ट